हॅलो, मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आजची रेसिपी आहे बीटरूट म्हणजे बीटपासून बनवलेला हलवा। तर चला तर जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बीट कट करून घ्यायचे। कट करून घेतल्यानंतर पूर्णपणे बीटचं साल काढून घ्यायचं। साल पूर्णपणे काढायचं। हे बघू शकता तुम्ही, हे असं मी साल काढत आहे बीटचं। काही जण याचं साल बटाट्याची साल काढायचं असतं त्यानेही काढतात, पण त्याने मला जास्त असं कम्फर्टेबल काही वाटलं नाही, त्यामुळे मी चाकूनच काढत आहे। चाकून फास्ट आणि व्यवस्थित निघत आहे, त्यामुळे मी चाकूनच काढत आहे। आता तुम्ही बघू शकता आपली साल पूर्णपणे निघलेली आहे। याला आता आपण कट करून घेऊयात। तर आता कट केल्यानंतर आपण किसणीच्या साहाय्याने बारीक किसून घेऊयात। बीट हे आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे, म्हणजे खूप पौष्टिक आहे। बीटाचा वापर आपण रोजच्या जेवणामध्ये थोडाफार तरी केलाच पाहिजे। चला तर आपलं बीट आता किसून तयार आहे। एका कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आणि त्यामध्येच आता आपण किसलेलं बीट घालूयात। हे बघा, आपण बीट घातलं कढईमध्ये आणि याला थोडंसं परतून घेऊया। हे आता तुम्ही बघू शकता बीट आपलं जरासं भाजलं आहे। अजून 1-2 मिनटं परतून हे बघा आपलं बीट आता पूर्णपणे भाजलं आहे। तर आता यामध्ये आपण अर्धा कपला जरासं जास्तच दूध घालून घेऊया। दूध घातल्यानंतर 1-2 मिनिट असं परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 मिनिट आपण असंच शिजायला ठेवूयात। आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिट शिजल्यानंतर आपलं बीट असं दिसत आहे। तर अजून एक थोडंसं याला शिजवायचं आहे। तर आता याला थोडंसं परतून आपण यामध्येच साखर घालून घेऊयात। साखर तुम्ही आवडीनुसार घ्यायचे। इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे आणि साखर घातल्यानंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं। हे बघा असं परतून घेतलं आणि साखर घातल्यानंतर अजून 1-4 मिनिट चांगलं शिजायला ठेवायचं आणि 4 मिनिटामध्ये आपण असं वारंवार बघून हलवत राहायचं, म्हणजेच कढईला आपला बीटचा हलवा खालून चिटकणार नाही, त्यामुळे परतत राहायचं वारंवार। आता तुम्ही बघू शकता आपला बीटचा हलवा तयार आहे। यामध्येच थोडीशी विलायची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट। तर आता तुम्ही बघू शकता आपला हलवा पूर्णपणे तयार आहे। तर चला तर सर्व करूयात। तर बीटची रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि जे लोक चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता पुन्हा भेटू नवीन एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।